आवश्यकता नहीं है। ये भारत की जनता की विफलता है कि वो इस आवाज को एम्पलीफाई नहीं कर पा रहे हैं, वो इतने संख्या में आवाज नहीं दे रहे हैं कि सरकार को ये मुद्दा गंभीर लगे। क्या आप इंतजार करेंगे जब नेहा जैसे बच्चियां, आकांक्षा जैसे बच्चियां आपके घर से हो, आपकी बेटी हो, आपकी बहन हो, तब आप आवाज करेंगे? आपके साथ आने वाला कोई नहीं होगा। उससे पहले आवाज करेंगे और संख्या में करेंगे तो सरकार विवश होकर बातचीत भी करेगी और सुलझाएंगे भी। वैसे भी हमें उम्मीद है सरकार इतनी असंवेदनशील नहीं हो सकती, वो शायद जरूर आजकल में सुलझाने की तरफ कदम बढ़ाएंगे। कोर्टानं सरकारला आदेश दिले की तुम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी योग्य पद्धतीने व्हावी, सरकारनं त्याचं आश्वासन दिलं आणि तो त्यांचा कोर्टातला अर्ज सुद्धा निकाली काढण्यात आलेला आहे। खरं तर माझ्यासारख्या व्यक्तीला अपेक्षित होतं की कोर्टानं शासनाला, सरकारला आदेश द्यायला पाहिजे होते की यांचं आंदोलन थांबवण्यासाठी आपण त्यांच्यावर चर्चा करावी, त्यांच्या प्रश्नांवर योग्य ती आपण त्यांना आश्वासनं द्यावीत आणि त्यांचं आंदोलन थांबवावं। परंतु मागच्या सरकारमध्ये ज्यावेळेला आपलं 26/11 झाला त्यावेळेला राज्याचे आपले उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री पण आर पाटील साहेब होते, त्यांनी राजीनामा दिला होता। तसेच केंद्रामध्येही शिवराज सिंग पाटील होते, त्यांनी पण राजीनामा दिला होता। मग ह्या सरकारला आता काय होत आहे? असं हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे की अशी एखादी मोठी व्यक्ती उपोषण करते आणि त्याच्याकडे सरकारनं कोणत्याही प्रकारे गांभीर्यानं न पाहणं हे अतिशय लोकशाहीला मारक ठरणार आहे भविष्यामध्ये। म्हणून वाहतूक सर आहेत की हे एक सायंटिस्ट आहेत, मग हे इंटरनॅशनल लेवलचे माणूस असून की सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने का पाहत नाही? मगर एक शुरुआत होगी जवाबदेही की। जब जवाबदेही की कहीं शुरुआत ही नहीं तो फिर मनमानियां होंगी हर तरफ। और ये सिर्फ कुछ परीक्षाओं की बात नहीं है, परीक्षाओं की बात भी कम गंभीर नहीं है। ये सिर्फ किसी परीक्षा की नहीं है, ये उस चिकित्सक की बात है जो आपके बच्चे का इलाज करेंगे। कैसे होंगे वो? जिन्होंने मेहनत नहीं की, चीटिंग की, वो आपके बच्चे का इलाज करेंगे, उनके हाथों आपके बच्चे मरेंगे। इंजीनियर्स जिन्होंने चीटिंग की, जो होनहार हैं, वो कहीं क्लर्क के होंगे, जिन्होंने खरीद के पेपर लाए वो आपके भवन बनाएंगे, वो गिरेंगे तब आपके पुश्ते मरते रहेंगे। तो ये उसकी भी बात है। उससे भी बड़ी बात है कि देश में ईमानदारी की कोई आज मूल्य नहीं है, सब बेईमानी पर चल रहा है, सब चीज दिखा हुआ है, एग्जाम के पेपर से लेकर वोट तक। तो फिर ऐसे कोई देश कैसे बनेगा? विकसित तो छोड़िए, इस विश्व के समाज में, ग्लोबल विलेज में मुंह दिखाकर सीना तानकर चलने लायक भी कैसे रहेगा? ये उस बड़ी बात का हिस्सा है। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित, तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण सोशल अवेअरनेस याबद्दल आज आपण व्हिडिओ करत आहे। मित्रांनो, नीट सारख्या एक्झामचे एक पेपर लीक झाला, त्या निमित्ताने आपल्या इंडियाचे सायंटिस्ट सोनम वांगचुक सर हे जंतर मंतरवरती 19 दिवस झाले आमरण उपोषण करत आहेत। त्यासाठी आपला हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, सरकार अजिबात लक्ष देत नाही या गोष्टीसाठी। ते एक आपल्या देशाचे सामान्य नागरिक नसून ते एक चांगल्या प्रकारचे सायंटिस्ट आहे। त्यांनी आईस तुपा असेल ह्यासारख्या कन्सेप्टमध्ये त्यांनी इनोव्हेशन केलं। त्यांना नॉर्वेसारख्या कंट्रीनं त्यांना अवॉर्डही दिलेला आहे। तसेच सेकमॉल यासारख्या एज्युकेशन फील्डमध्ये त्यांनी एक संस्था चालू केलेली आहे। तसेच लडाखसारख्या एरियामध्ये ऑपरेशन न्यू होप हा एक नवीन कन्सेप्ट चालू केली की त्यामध्ये जर मेन एज्युकेशन फील्डमधून जे विद्यार्थी बाहेर पडत आहेत त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं स्किल डेव्हलपमेंट सारखी एज्युकेशन सुरुवात केली। अशा व्यक्तीकडे सरकार गेले 19 दिवस झालं कोणताही रिस्पॉन्स देत नाही। मित्रांनो, असं जर होत राहिलं तर ही लोकशाही टिकणार का ह्याबद्दल शंका निर्माण होत आहे। त्यासाठी हा आजचा आपण पॉडकास्ट घेऊन येत आहे। आज आपल्यासोबत असणार आहेत सोशल वर्कर तसेच टॅक्स कन्सल्टंट सुदर्शन कदम साहेब आज आपल्यासोबत असणार आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुरवून ह्या आपल्या सायंटिस्टबद्दल किंवा आपल्यासाठी लढत असलेल्या व्यक्तीबद्दल मॅक्झिमम लोकांच्यापर्यंत आपला मेसेज जाऊ दे। चला तर मग मित्रांनो, हे आजच्या आपल्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया। साहेब, पहिल्यांदा तुमचं पॉलिटिकल ॲस्पिरंट यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। पहिल्यांदा आम्हाला तुमची ओळख करून द्या। मी सुदर्शन सदाशिव कदम मागील 25 वर्षापासून जयसिंगपूरमध्ये इन्कम टॅक्स व GST सल्लागार म्हणून काम पाहतोय। त्याचबरोबर जयसिंगपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेली आहे। सध्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जयसिंगपूर शहर अध्यक्ष म्हणून मी काम पाहतोय। साहेब, हे वांगचुक सरांनी जे आंदोलन केलं आहे ते नेमकं कशासाठी आहे व सामान्य माणसांनी याचं महत्त्व काय समजून देऊ शकावं? हे जे आंदोलन आता सुरू आहे, ह्या आंदोलनामधल्या प्रमुख मागण्या त्यांच्या अशा आहेत की परीक्षा व्यवस्थेमधली पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचं संरक्षण, ह्या 2 प्रमुख मुद्द्यावर ते उपोषण करतायत। मागील 20 दिवस त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांची मागणी असेल की ह्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रमुख मागणी त्यांनी ह्यामध्ये केलेली आहे। सर, मागच्या सरकारमध्ये ज्यावेळेला आपलं 26/11 झाला त्यावेळेला राज्याचे आपले उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री पण आर पाटील साहेब होते, त्यांनी राजीनामा दिला होता। तसेच केंद्रामध्येही शिवराज सिंग पाटील होते, त्यांनी पण राजीनामा दिला होता। मग ह्या सरकारला आता काय होत आहे? असं अकाउंटेबिलिटी का दाखवत नाही सरकार? अशा ज्यावेळी घटना घडत आहेत त्यावेळी अशा घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून यावेळी सुद्धा ह्या शिक्षण मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा देणं आवश्यक होतं, परंतु ते स्वतःहून राजीनामा देत नाहीत। या पाठीमागचं कारणच भारतवासियांच्या लक्षात येत नाही आहे की ते स्वतःहून ते जबाबदारी का स्वीकारत नाही आहेत। हा सगळ्यांनाच पडलेला मोठा प्रश्न आहे। साहेब, आता आम्हाला हे सांगा की नीट सारख्या ह्या एक्झाम अतिशय महत्त्वाची एक्झाम आहे। मग ह्या एक्झाममध्ये जर असे जर प्रकार घडत असतील तर ह्यांचे विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम कसे घडत असतील?
आता अशा ज्या महत्त्वाच्या परीक्षा असतात त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली असते, प्रचंड अभ्यास केलेला असतोय आणि अशा परीक्षेचा जर पेपर फुटला तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचा फार मोठा परिणाम होतोय, त्यांचा आत्मविश्वास कमी होतोय आणि त्यांच्या भविष्याबद्दल त्यांना अनिश्चितता निर्माण होते. एवढी केलेली सगळी मेहनत वाया गेल्यामुळं विद्यार्थ्यांना फार मोठा मानसिक त्रास त्याच्यामुळे सहन करावा लागतोय. अगदी 2-2 वर्ष हे पोरं तयार करत असतात, पण असं झाल्यानंतर त्यांची मानसिकता राहतच नाही एक्झाम देणे. सर, ह्या आंदोलनामध्ये एक मुख्य उद्देश आहे की त्यांनी केंद्रीय मंत्री, एज्युकेशन मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे व त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, असं तुम्हाला वाटते का? 100% लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचं ज्यावेळी मोठा शैक्षणिक घोटाळा जो झाला, पेपर फुटे झालेली आहे, ह्याची खरं तर 100% नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा दिल्यामुळं संपूर्ण जनतेचा, विद्यार्थ्यांबरोबर संपूर्ण जनतेचा शासनावरचा विश्वास कायम राहण्यासाठी त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता होती. ही नैतिकता जबाबदारी स्वीकारून त्यांनी हे केलं पाहिजे, सरकारचं ही ट्रस्ट वाढेल त्याच्यामुळे. सर, हे सोनम वांगचुक सर आहेत की नाही, हे एक सायंटिस्ट आहेत, मग हे इंटरनॅशनल लेवलचे माणूस असून की सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने का पाहत नाही? खरं तर हाच गंभीर प्रश्न आहे की सोनम वांगचुक याच्यासारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीची व्यक्ती, शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी, शिक्षणतज्ञ आणि एवढी मोठी व्यक्ती जर ह्या प्रश्नावर आंदोलन करते तर शासनाने या आंदोलनाकडे अतिशय गांभीर्यानं पाहायला पाहिजे होतं, त्यांच्याशी संवाद साधण्याची आवश्यकता होती. अशा व्यक्तीचं आंदोलन, ह्या आंदोलनाकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष आहे आणि जर हे सरकार त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करते तर ह्याच्यामध्ये निश्चितच बेजबाबदार आणि असंवेदनशील सरकार असल्याची एक भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला लागलेली आहे. आधी सर असेच आंदोलन होत होती, पण सरकार त्यामध्ये पार्टिसिपेट होत किंवा संवाद साधत होतं, पण इथं तसं काहीच दिसत नाही. मग सरकारला कुठला मेसेज द्यायचा का ह्यामध्ये? याच्यामध्ये मला असं वाटतंय की प्रामुख्यानं आम्ही अशा प्रकारच्या मागणीची दखलच घेत नाही, अशा प्रकारचा एक कठोर संदेश देशवासियांना द्यायचा आहे, असं कदाचित या सरकारची भूमिका असावी असं मला वाटतंय. म्हणजे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे की अशी एखादी मोठी व्यक्ती उपोषण करते आणि त्याच्याकडे सरकारनं कोणत्याही प्रकारे गांभीर्यानं न पाहणं हे अतिशय लोकशाहीला मारक ठरणार आहे भविष्यामध्ये. मग जर हे असं जर होत राहिलं तर उद्या पुढे आंदोलन होणार का नाही? आता ह्याचा गंभीर परिणाम संपूर्ण देशभरामध्ये होऊ शकतोय की संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचे विविध प्रकारचे आंदोलनं, उपोषण ज्यावेळी होतील त्यावेळी प्रशासन, इतर संविधानिक पदावरचे अधिकारी, लोकप्रतिनिधी अशा आंदोलनाकडे गांभीर्यानं पाहणार नाही. जर केंद्र सरकारच अशा आंदोलनाकडे एवढ्या कठोर भूमिकेतनं जर दखलच घेत नसेल तर आम्ही का घ्यावी, अशा प्रकारचा एक वेगळा संदेश आणि तो चुकीचा संदेश लोकशाहीमध्ये संपूर्ण भारतामध्ये जाऊ शकतो. ही फार अतिशय चिंताजनक बाब आहे. मग सामान्य माणसांनी दात कोणाकडे मागितलं पाहिजे? मग तोच गंभीर प्रश्न होणार आहे. जर लोकशाही मार्गानं अशा प्रकारचं उपोषण आंदोलन करणाऱ्या लोकांची जर दखल घेतली जात नसेल तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणं भविष्यामध्ये अडचणीचं होणार आहे. म्हणजे हे महत्वाचा आणि गंभीर विषय झालेला आहे. गंभीर विषय झालेला साहेब, हे आंदोलन फक्त नीट पुरते मर्यादित आहे का सगळ्याच एक्झामवरती हा एक पारदर्शकता आली पाहिजे ह्यासाठी हे आंदोलन होत आहे? ह्यासाठी सरकारने कोणकोणती पावले उचलली पाहिजे? 100% हा परीक्षा पेपरफुटीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. या प्रश्नाकडे शासनानं अतिशय गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. हा प्रश्न फक्त हा परीक्षेपुरता मर्यादित नाही तर संपूर्ण भारतीय परीक्षा व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणणं, प्रामाणिकता आणणं आणि त्याचे उत्तरदायित्व या संदर्भातला हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शासनाने याच्यावर अतिशय कठोरपणे योग्य ती दखल घेऊन योग्य ती पावलं उचलली पाहिजेत. मग ह्यासाठी मग काय केलं पाहिजे सर? स्वतंत्र चौकशी किंवा कठोर त्यांना दोषी ठरवलं पाहिजे आणि परीक्षेची मोठी सुधारणा काय केली पाहिजे? आता याच्यामध्ये खरं तर ज्या लोकांनी ह्या पेपरफुटी प्रकरणामध्ये जे सहभागी लोक आहेत त्यांच्यावर अतिशय कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. फक्त शिक्षण मंत्र्यांनी एका प्रमुख सचिवांची तडकाफडकी बदली करणं म्हणजे त्यांना सस्पेंड सुद्धा केलेलं नाही आणि मग अशा प्रकारे अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचा एक मेसेज जातोय आणि अशा पेपरफुटी भविष्यामध्ये होऊ नयेत ह्यासाठी परीक्षा पेपर जे काही तयार करणारी यंत्रणा आहे ती अतिशय सक्षम करणं आणि त्याच्यामध्ये जर कोण दोषी आढळला तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होते हा एक मेसेज गेला पाहिजे. त्याशिवाय भविष्यामध्ये अशा प्रकार थांबणार नाही. साहेब, आता आम्हाला हे सांगा की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, मग अशा शांततेपूर्ण वातावरणामध्ये जर आपण आंदोलन करत असेल तर सरकार ह्याला काहीतरी रिस्पॉन्स देणे आहे किंवा अकाउंटेबली दाखवत नाही, मग ही त्यांची नैतिक जबाबदारी नाही काय?
100% शासनाची नैतिक जबाबदारी आहे. अशा प्रकारची एक जागतिक कीर्तीची व्यक्ती उपोषणाला बसलेली आहे, तर अशा व्यक्तीच्या मागण्या समजून घेण्यासाठी एखादं शिष्टमंडळ नियुक्त करणं, त्यांच्याकडे मैत्रीपूर्ण जाऊन चर्चा करणं, त्यांच्या मागण्या समजून घेणं आणि त्यांचं उपोषण थांबवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. पण सरकार यातली कुठलीच गोष्ट करत नाही. सरकार या आंदोलनाकडे कोणत्याही प्रकारे गांभीर्यानं पाहत नाही, कोणत्याही प्रकारची चौकशी त्यांच्यासाठी संवाद साधण्यासाठी समिती नेमलेली नाही. आणि ही सगळ्यात अतिशय माझ्या दृष्टीनं सरकारची चुकीची भूमिका आहे. सरकारनं खरं तर ह्या अशा आंदोलन करणाऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता होती. यापूर्वी सुद्धा देशामध्ये अशा प्रकारची अनेक आंदोलनं उपोषणं झाली. अण्णा हजारेंचं आंदोलन असेल, त्यावेळेच्या सरकारनं अण्णा हजारेंचं आंदोलन थांबवण्यासाठी अतिशय निकराचे प्रयत्न केलेले होते. पण या आंदोलनात सरकार कोणत्याही प्रकारची चर्चा करत नसल्यामुळं अशा प्रकारचं आंदोलन चिरडून टाकायचं, अशा प्रकारचीच भूमिका सरकारची आहे का काय असा संशय मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला लागलेला आहे. तर असं जर होत राहिलं तर देशामध्ये कधीच आंदोलन होणार नाही. मग भविष्यामध्ये 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे. जर ह्या आंदोलनाचा संदर्भ घेऊन भविष्यामध्ये कोणीही आंदोलनच करू नये किंवा उपोषणालाच बसू नये, सरकारच्या विरोधात कोणी भूमिकाच घेऊ नये आणि लोकशाही मार्गाने कोणी न्यायच मागू नये, अशा प्रकारचा एक संदेश सरकारला द्यायचा आहे का? आणि लोकशाही संपवण्याची भीती ह्या अशा प्रकारच्या शासनाच्या वागण्यातनं निर्माण व्हायला लागलेली आहे. सर, या देशामधले सामान्य नागरिक असतील किंवा सामाजिक संस्था असतील किंवा राजकीय पक्ष असतील, या आंदोलनासाठी त्यांनी कसा पाठिंबा दिला पाहिजे? 100% हे जे आंदोलन आहे ते त्याच्यासाठीचं योग्य कारण आहे. आणि ह्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनासाठी संपूर्ण देशभरामधनं परीक्षेला बसणारे विद्यार्थीच नाही तर त्यांचे पालक आणि संपूर्ण सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ह्या आंदोलनामध्ये सक्रिय झालं पाहिजे. आणि शासनावर ह्या आंदोलनाची दखल घेण्यासाठीच एक मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला पाहिजे. खरं तर सोनम वांगचुक यांची जी काही प्रकृती आता खालावत चाललेली आहे त्याच्याप्रमाणे अजून काही दिवस हे जर उपोषण असं सुरू राहिलं तर त्यांच्या जीविताला धोका होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोर्टानं सरकारला आदेश दिले की तुम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी योग्य पद्धतीने व्हावी. सरकारनं त्याचं आश्वासन दिलं आणि तो त्यांचा कोर्टातला अर्ज सुद्धा निकाली काढण्यात आलेला आहे. खरं तर माझ्यासारख्या व्यक्तीला अपेक्षित होतं की कोर्टानं सरकारला आदेश द्यायला पाहिजे होते की यांचं आंदोलन थांबवण्यासाठी आपण त्यांच्यावर चर्चा करावी, त्यांच्या प्रश्नांवर योग्य ती आपण त्यांना आश्वासनं द्यावीत आणि त्यांचं आंदोलन थांबवावं. परंतु आता खरं तर हे झालेलं नसल्यामुळं आता खरं तर संपूर्ण भारतामधल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं आणि त्यांना पाठिंबा देणं ही फार मोठी गरज आहे. सर, आता आम्हाला शेवटचं सांगा की आता सोनम वांगचुक सरांची जी तब्येत जी खालावत आहे तसे त्यांची मागण्या जे आहेत ज्या रास्त आहेत त्यासाठी केंद्र सरकारने त्यासाठी कसा संवाद साधला किंवा त्यावरती कसा पर्याय त्यांना दिला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आता तातडीनं शासनानं, कारण सोनम वांगचुक आंदोलनाला आज 20 दिवस पूर्ण झालेले आहेत, त्यामुळं त्यांचं वजन हे 10 किलोनं कमी झालेलं आहे. त्यांच्या आरोग्यावर ह्या उपोषणाचा फार विपरीत परिणाम व्हायला लागला आहे. आणि जर त्यांच्या तब्येतीला जर काय फार मोठा परिणाम जर होत असेल तर त्याचे गंभीर परिणाम सगळ्या देशभरामधनं उमटणार आहेत. त्यामुळं आत्ता सरकारनं तातडीनं ह्या आंदोलनाची उपोषणाची दखल घेऊन एक शिष्टमंडळ नियुक्त करून त्यांच्यावर चर्चा करून तातडीनं ह्या प्रश्नी त्यांचं उपोषण थांबवण्यासाठी फार मोठे प्रयत्न केले पाहिजेत. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इगो न बाळगता शासनानं एक सकारात्मक पाऊल उचलावं की ज्याच्याप्रमाणे देशभरामध्ये हे शासन संवेदनशील आहे, लोकांच्या मागण्यावर सकारात्मक विचार करते, असा एक चांगला संदेश देण्याची संधी या निमित्तानं सरकारकडे आहे. आणि सरकारनं ह्या संधीचा उपयोग करून घेऊन हे उपोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी संपूर्ण देशवासियांची आता भावना निर्माण व्हायला लागलेली आहे. साहेब, मी तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही ह्या विषयावरती एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केला, त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो. आपल्या पॉलिटिकल ॲस्पिरंट या चॅनेलच्या वतीनं आपण हा अतिशय संवेदनशील आत्ता ज्वलंत जो विषय सुरू आहे तो सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबतचा विषय घेतला. याबद्दल खरं तर माझ्यासारख्या एका सर्वसामान्य व्यक्तीला ह्या अशा उपोषणामुळे खरं तर एक मन चिंतित व्हायला लागलेलं होतं आणि तोच विषय तुम्ही घेतला त्याबद्दल तुमच्या या चॅनलचं सुद्धा मी संपूर्ण जयसिंगपूर शहरवासियांच्या वतीनं अभिनंदन करतो की आपण हा महत्त्वाचा प्रश्न जनतेसमोर मांडण्याची मला संधी दिली. धन्यवाद. मित्रांनो, आज आपण बघितले की लोकशाही आपली किती धोक्यात चाललेली आहे. एखादं आंदोलन, एक इंटरनॅशनल लेवलचा माणूस जर आंदोलन करत असेल पण सरकार त्याकडे लक्ष देत नसेल तर ही एक धोक्याची घंटा आहे.
मित्रांनो, आपलाही ह्यामध्ये सहभाग वाढला पाहिजे व ह्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.